काय हो बारामतीच्या मोठ्या ताई, तुम्ही तर मागे म्हणाला होतात की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त आणखीनही महत्वाचे प्रश्न राज्यात आहेत. आठवत नसेल ना तर ही स्मरणगोळी तुम्हाला मी देते. पवार साहेब दोनदा नाही 4 वेळा मुख्यमंत्री होते. तेच नाही, आतापर्यंत 11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. का नाही दिलं हो तेव्हा मराठ्यांना आरक्षण? तुम्ही आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत पवार साहेबांनी अनेक मोठी पदं भूषवलीत आणि राज्यातही त्यांच्याच विचाराचं, त्यांच्याच मार्गदर्शनात 15 वर्ष सरकार होतं. तेव्हा का नाही हो तुम्ही दिलत मराठ्यांना आरक्षण? 2014 ते 2019 मध्ये पहिल्यांदा 14% आरक्षण मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलं. पुढच्या 2.5 वर्षात तुम्हाला आणि तुमच्या महाविकास आघाडीला ते टिकवताही आलं नाही हो. त्यावर बोला हो बारामतीच्या मोठ्या ताई. पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आणि मोठ्या ताई, तुमच्या सरकारने बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना सुद्धा 2014 ते 2019 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी केली हो. आणि आता लाखो मराठा तरुण तरुणी उद्योजक बनले. 13,000 कोटींचं कर्ज महामंडळाला देण्यात आलंय आणि त्यातील जवळपास 1,300 कोटींचा व्याज परतावा राज्य सरकारच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिला गेला. जे महामंडळ मराठा समाजाच्या तरुणांसाठी होतं ते तुमच्या सरकारने बंद केलं. तुम्ही त्यावेळेला कुठे होतात हो मोठ्या ताई बारामतीच्या? इतर समाजाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे या हेतूने बार्टीच्या धर्तीवर सारथी महामंडळ स्थापन करण्यात आलं. अरे तुमचं एकच लक्ष, समाजाची घडी विस्कटवायची आणि त्याचं खापर देवेंद्रजींवर फोडायचं. लक्षात ठेवा, काल आंदोलकांनी तुमच्या तोंडावर सांगितलं मराठ्यांचं वाटोळं पवार साहेबांनी केलं. हे सत्य आहे. आरक्षण न देता तरुणांची माथी भडकवली, त्याचे पडसाद आहेत हे मोठ्या ताई बारामतीच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मोठ्या ताई, तू इधर उधर की बात मत कर. जरांगेची मुख्य मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या. यावर तुमच्या गटाची काय भूमिका आहे ते एकदा राज्यासमोर स्पष्ट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.